मित्रांनो, आज मी काय तुम्हाला अनपेक्षितच आहे. किंबहुना कालपर्यंत जो मी सूर आळवत होतो, त्याच्यापेक्षा आज थोडं काहीतरी वेगळं असं सकाळपासून माझ्या मनात येत आहे. काल त्या विजयाच्या पार्श्वभूमीवर किती आले, भाजपचे किती आले, शिंदे सरांचे किती आले, बाकी सगळे सगळे निवडणूक चित्र जे तुम्ही पाहत होता मीही पाहत होतो, त्याच्यावरच्या कॉमेंट्स तुम्ही पाहत होत्या मीही पाहत होतो. मी माझे जे मित्र आहेत काही त्यांच्याशी बोलत होतो. काही मुंबईमधल्या अ, अशा पत्रकारांशी पण संपादकांशी बोलत होतो की अ, ज्यांचा कल हा भाजपकडे आहे, शिंदे सेनेकडे आहे, पण त्यांनी काही वेगळे मुद्दे मांडले. मी त्या मुद्द्यांनी प्रभावित झालो. मी तुम्हाला मध्ये असं म्हटलं होतं की आता एक निर्णय मराठी चॅनल्सने असा घेतलेला आहे. एक दोन अपवाद सोडतो मानायचं असतं म्हणून मी म्हणतोय की उभाठाच्या मागे उभं राहायचं. मनसेच्या म्हणजे राज ठाकरे यांच्या मागे उभं राहायचं. आणि मुंबईमध्ये 99% चॅनल्स हे पूर्णपणे म्हणजे पैसे भाजपकडून घेतील, पैसे शिंदेकडून घेतील, पैसे अजितदादांकडून घेतील, परंतु मुंबईमध्ये उभाठाला प्रचंड झुकतं माप देतील. उभाठाला प्रचंड पब्लिसिटी देतील. उभाठाचा एक काय म्हणतात त्याला, शून्यातून विश्व निर्माण करतात तसं आता झिरोवर आहेत ते. पण या झिरोमध्ये देखील उद्धवला, आदित्यला, राजला, अमितला कसं करणार माहिती नाही, कारण तो अजून लीडर मटेरियल म्हणून स्वतःला प्रूव्हच करत नाहीये. तो सायलेंटच आहे. त्यामुळे त्याचं माहित नाही, पण यांना ते हिरो करतील. आता पैसे खाल्लेले असल्यामुळे मी सगळ्यांनी नाही म्हणत आहे, मी काहींनी असा शब्द वापरतोय नाही तर लगेच होतील तक्रारी की असं कसं म्हणाला तुम्ही, तर तसं नाही. सगळ्यांनी नाही खाल्लेले, पण बऱ्याच जणांनी भाजपचे पैसे घेतले आणि भाजपचं बजेटच मोठं आहे. म्हणजे केवळ मीडिया बजेट त्यांचं आत्ता जे काय ऐकतोय त्याच्यावरून शिंदे गट आणि भाजप मिळून सांगतो, म्हणजे प्रत्येकाची वर्गवारी तुम्हाला सांगायला नको, पण साधारणतः एक 10,000 कोटीचं बजेट हे मुंबई MMRD परिसराकरता आहे. आणि तेवढंच बजेट दोघांचं मिळून मुंबई बाहेरच्या मीडिया करता आहे. मुंबईचा मीडिया महाग आहे ना MMRD एरियातला, त्यामुळे त्यांच्याकरता 10,000 कोटी खर्च 10,000 कोटी किती 10,000 कोटी. आता हे 10,000 कोटी घेऊन सुद्धा ज्या चॅनलच्या चीफशी मी बोललो की मी म्हटलं मी असं विधान केलंय की चॅनलवाले उद्धवकडे काही ताकद नसताना, त्याची उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी असताना, मनसेचं तर खूपच संकटात असताना मीडिया मराठी त्यांच्या बाजूने राहणार असं म्हटलं मी विधान केलंय. तर त्याने मला सांगितलं, म्हणजे एक नाही 2 चॅनलच्या संपादकांनी आणि सूत्रधारांनी आणि एका दैनिकाच्या यांनी सांगितलं की अनिलजी उभाठा वाचली पाहिजे. उभाठा वाचली पाहिजे तरच भाजपला नाचली पाहिजे करता येईल. जर मुंबईमध्ये उभाठा संपली, जी त्यांच्या कर्माने संपत आली आहे, हे पण त्यांनी सांगितलं की त्यांच्या कर्माने ती संपत आलेली आहे. म्हणजे आत्ता आमचे दयानंद नेने ते बिचारे परत आजारी पडले जातात, त्यामुळे परत कालही आले नाही, आजही आले नाही. नाहीतर त्यांच्याकडे लेटेस्ट सर्व्हेच्या आकडेवाऱ्या होत्या त्या मला आज पाहिजे होत्या इथे. पण मला त्यांनी तोंडी तर मला सांगितलंय. आता आम्ही तुमच्याशी बोलण्यापूर्वी त्यांच्याशीही परत एकदा बोललो की मी म्हटलं बाबा मला काल 2 संपादकांनी चॅनलच्या आणि एका दैनिकाच्या संपादकांनी असं सांगितलं की अनिल, जरी आता स्थिती उभाटाची अत्यंत वाईट असली तरी देखील मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज टिकवण्याकरता आणि मराठीला अमराठी लोकांनी जवळजवळ गिळंकृत केलं. म्हणजे सगळ्यांनी मला कबूल केलं. मी त्यांना म्हटलं की आपण दावा करतो 30-35% मराठी आहे, पण आकडेवारी असं सांगत नाही. आकडेवारी असं सांगते की मुंबईमध्ये 18% फक्त मराठी आहे. अगदी ओढून ताणून थोडंसं इकडून तिकडून हे केलं तरी 22%च्या पुढे जात नाही. MMRDA एरियामध्ये सुद्धा 40%च्या पुढे मराठी जात नाही. म्हणजे मी मुंबईला ठाणे जोडतोय, भिवंडी जोडतोय, मीरा भाईंदर जोडतोय, वसई विरार जोडतोय, अमरनाथ, बदलापूर आणि तुमचं हे कल्याण, डोंबिवली ते सगळं जोडतोय, तरी 40%च्या पुढे जात नाही मराठी टक्का. म्हणजे आता तो
मुंबईतून तर 18% उरून बाहेर सटकलाय म्हणून तो इतका तरी आहे, व्हॉट एव्हर इट इज. पण मी नेहमी म्हटलं की आता मला फायनली सांगा की तुमचा सर्व्हे प्रॅक्टिकली दर 4 दिवसांनी तुमचा सर्व्हे होतो. तर आता लेटेस्ट काय आहे? कारण परवा ते आले होते त्यावेळेला त्यांनी थोडंसं लेटेस्ट सांगितलं होतं. तर आत्ता त्यांनी मला जे सांगितलं आकडेवारी ती मुंबईची मी सांगतो. ठाण्याची ते सांगणार आहेत त्याच्याबद्दल त्यांचा अभ्यास आज पूर्ण होईल एखाद्या वेळी. बरं नसलं तरी त्यांच्या टीम काम करतात. तर मुंबईमध्ये उबाठा कोसळतीये आणि किती कोसळतीये की मीडियाने किती प्रयत्न हे केले तरी उबाठा 25च्या पुढे आत्ता जात नाही आजच्या सर्व्हेनुसार. 227 पैकी 25ला थांबली आहे आणि मनसे तर 2 आहेत, फार फार तर 5. म्हणजे उबाठा आणि मनसे मिळून जर 25-30 आणि आधीच्या अंदाजानं सुद्धा 40 ते 50 आणि त्याच्या आधी म्हणजे या कालच्या निवडणुकांचे निकाल नगरपरिषद नगरपंचायत येण्याच्या आधी 60 जागा होत्या त्यांना 227 पैकी. म्हणजे महापौर वगैरे हा तर चर्चेचा विषयच नव्हता. पण आता मला असं दिसतंय की जसं मुंबईमध्ये आपण म्हणतो की 18 किंवा 20 किंवा चला 22% घ्या, 25% घ्या, खोटे खोटे नाही आहेत ते 25% मराठी, 75% मराठी माणसं आहेत. तर ही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहून सुद्धा मुंबईवर राज्य आजही उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, गुजराती, मारवाडी यांचंच आहे, वर्चस्व त्यांचंच आहे. सगळे धंदे, व्यवसाय, व्यापार, आर्थिक स्रोत, रोजगार सगळ्यात तेच आहेत. आणि ते किती टक्के आहेत? ते 70-80% आहेत, हो की नाही? आता आज मी वेगळा विचार एवढ्या करता मांडतोय तुमच्या समोर आणि प्रामाणिकपणे मांडतो. एक लक्षात ठेवा, समजा मला असं वाटलं नाही हे मी बोललो पण हे आता चुकलंय, तर मला तुम्ही स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मी काही कुठल्या पक्षाचा प्रवक्ता नाही किंवा मी काही अशी हे घेतलेलं नाही ठेका किंवा मी याच पक्षाचं काहीतरी हे करीन. ठीक आहे, व्यक्तिगत मैत्री हा वेगळा विषय आहे. ती व्यक्तिगत मैत्री व्यक्तिगत त्यांच्या संदर्भामध्ये बोलताना माझ्या बोलण्यातून प्रेम आदर प्रगट होऊ शकतो. फडणवीसांबाबत होऊ शकतो, एकनाथजींबाबत होऊ शकतो, संजय राऊतबद्दल होऊ शकतो. हे मित्र आहेत माझे. जितेंद्रबद्दल होऊ शकतो. हे जितेंद्र आणि संजय तर लोकांचे शत्रू आहेत. मुळे प्रमाणावर त्यांच्या विरोध आहे. पण माझी मैत्री आहे. त्यांच्या संदर्भात बोलताना मी कधी सॉफ्ट तुम्हाला जाणवेन. पण मला सच्चाई जी आहे ती तुमच्या पुढे ठेवली पाहिजे आणि तुम्हाला माझ्या मनात जे आज सकाळपासून विचार घोळतायत त्याच्यात मी तुम्हाला शरीक करून सहभागी करून घेऊ इच्छितो. काय आहे मित्रांनो की जर आत्ता जे आकडे सांगतायत त्याच्यानुसार बीजेपी ही गेल्या वेळेला 82ला होती, ही थोडी खाली येते. मुंबई बोलतोय आजचं. ती मुंबईमध्ये साधारणतः एक 70 ते 75च्या दरम्यान येते. एकनाथ शिंदेची पण शिवसेना जी आहे त्यांच्याकडे आता 65 ह्याच्यातून आलेले, म्हणजे आता जिथे उद्धवकडून आलेले म्हणूया आपण, चला उद्धवकडून आलेले 65 लोक रेडी आहेत आणि त्या 65 पैकी साधारणतः एक 10-15 लोकांना त्यांच्या मुलांना नातेवाईकांना तिकीट दिली जातील. कारण काय पत्ते पिशणी रिझर्वेशन याच्यामुळे फरक पडेल. पण ही जी 65 संख्या आहे एकनाथजींची ती थोडी वाढेल. म्हणजे ती किती वाढेल तर 75 पर्यंत जाऊ शकते. म्हणजे भाजप जर साधारणतः आपण म्हटल्याप्रमाणे 70-75 तर शिंदे पण त्यांच्या जवळजवळ असेल, एक 10 सीट कमी असेल शिंदेच्या, फार तर 15 कमी असतील. पण अर्थात दोघांची मिळून सत्ता आल्यात जमा हे तुम्हाला दिसतच आहे. काँग्रेसला यावेळेला बऱ्याच जागा मिळतील मुंबईमध्ये, असं आता लेटेस्ट जो आहे त्यांचा अहवाल त्याच्यावरून दिसत आहे की गेल्या वेळेपेक्षा त्यांना यावेळेला एक 10 ते 15 जागा जास्त मिळतील. म्हणजे तेही 40 पर्यंत येतील, 40-45 पर्यंत जाऊ शकतात. त्याचं कारण असं आहे की ज्यांना भारतीय जनता पक्षाला मत द्यायचं नाही असे सगळे मुसलमान हे काँग्रेस स्वतंत्र लढली आणि उबाठा बरोबर आणि मनसे बरोबर नाही गेली तर काँग्रेस बरोबर जाणार. यावेळेला मुस्लिम मत जे आहे, जे काही प्रमाणात गेल्या वेळेला उद्धवकडे गेलो होतं, लोकसभेच्या वेळेला गेलो होतो, विधानसभेला नव्हतं गेलं पण लोकसभेला गेलो होतं, तर ते यावेळेला एक गठ्ठा मुसलमान मतं, इव्हन दलित मतं, ते वर्षा गायकवाड मुळे जाणार नाहीत पण एकूणच
दलित मतं आणि मुसलमान मनं एक होणार आणि ती काँग्रेस बरोबर जाणार आणि काँग्रेसचे गेल्या वेळेला आले होते त्याच्यापेक्षा यावेळेला जास्त एक 4-5 निवडून येतील, म्हणजे तेही 40च्या आसपास जातील. फटका मनसेला बसतो. मनसेचे आधी आले होते 7, ते सगळेच्या सगळे गेले, लगेचच गेले शिवसेनेमध्ये. त्यामुळे त्यांचं अस्तित्व संपलंच. एक राहिला होता कोणीतरी, तोही परवा गेला. बाकी सगळ्या ठिकाणी तीच अवस्था आहे. आताही नगरपरिषद, नगरपंचायतमध्ये नाही फारसा प्रभाव पडला. पण मनसे मुंबईमध्ये 2, 3, 5 आणि शिवसेना उबाठा म्हणतो, कशाला शिवसेना म्हणतो. हे जर एवढेच येणार असतील, एक 40च्या आसपास, तर मग मराठी माणसाचा आवाज उठवणारं राहिलं कोण? आज काही असो, उद्धव त्याची हे कमी शारीरिक ताकद तर बिचाऱ्याची गेलीच आहे. आता सहानुभूती वाटायला लागली मला त्याचं जे काय ऐकतोय मी. संजयचं कॅन्सर आहे त्याच्यामुळे दिसतंय समोर, तो वीक झालेला दिसतोय, तरी तो स्ट्रॉंगली परत उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. पण उद्धव ढेपाळलाय. उद्धव आतल्या आत मनाने कोसळलाय. म्हणजे त्याला मानसोपचाराची गरज आहे. तो घेतोय असं मी म्हटलं तर ते परत काहीतरी प्रायव्हसीवर आक्रमण ठरेल. पण मानसिक उपचार घेतोय असं म्हणणं, मानसिक उपचार घेतोय असं म्हणणं जरी कायद्यात बसणारं नसलं तरी त्याला गरज आहे असं म्हणू शकतो ना आपण. तो कोलॅप्स आहे मेंटली. त्याचा कालच्या निवडणुकीनंतर तर जवळजवळ नर्व्हस ब्रेकडाऊन झाला अशी चर्चा आहे. हे काही भवितव्यच नाही. म्हणजे आता वाटेल त्या परिस्थितीमध्ये उद्धव राज ठाकरेच्या गळ्यात पडणार, बुडत्याला काडीचा आधार हे म्हण साजरी हे करणार, खरी करून दाखवणार. पण खुद्द राज ठाकरे तरी त्याला कसा वाचवणार, कुठे वाचवणार? पण मला एक असं वाटतं की लोकांनी आत्ता मला भीती अशी वाटतेय मुंबईमध्ये, बाहेरचं बोलत नाही, ठाण्यामध्ये तर नेण्यांचा निकाल म्हणजे सर्वे भयंकर धक्कादायकच आहे. पण मी आता मुंबईपुरतं बोलतो म्हणून सांगतो की उबाठा आणि मनसे या दोघांना संपवायचं पूर्णपणे हा निर्णय शिंदे आणि फडणवीसांचा झालेला आहे आणि त्याच्याकरता ते कुठल्याही थराला जाऊन तडजोडी करणार आहेत. हे तुम्ही जे टीव्हीवर घोळ बघताय ना सगळे किंवा चर्चा चालू हे आहे ते आहे, हे केवळ एवढ्याकरता चालू आहे की फडणवीसांनी एकनाथ शिंदेना असं सांगितलेलं आहे की आपण ज्या दिवशी उमेदवारांची नावं जाहीर करू किंवा कोणते वॉर्ड कोणाकडे गेले हे जाहीर करू, त्या दिवशी आपल्यामधले कितीतरी लोक हे उबाठाकडे जातील, मनसेकडे जातील, काँग्रेसकडे जातील, राष्ट्रवादीच्या 2 पैकी एका तुकड्यात जातील. ते 2 तुकडे स्वतंत्र लढावेत अशी व्यवस्था झाली. बरं, माझी एक एक्सक्लुझिव्ह न्यूज आहे की फडणवीसांनी असं सांगितलंय की तुम्ही आणि शरद पवार मिळून निवडणूक लढवू नका. त्याचा मेसेज आमच्यासाठी रॉंग जाईल, कारण तुम्ही मंत्रिमंडळात आहात. तुम्ही लढवा स्वतंत्र, आमच्याबरोबर नका येऊ, पण शरद पवारांबरोबर सुद्धा जाऊ नका. कारण आपल्याला संपवायचे जे पक्ष आहेत ते मी फडणवीसांना कोट करतोय. ऑफ द रेकॉर्ड असलं तरी ऑन द रेकॉर्ड आणतोय. फडणवीसांनी त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याला मुंबईतून उबाठा आणि मनसे पूर्णपणे संपवायचे, अजिबात नामोनिशान मिटवायचं आहे आणि बाहेर सुद्धा शरद पवारांना संपवायचं आहे. आणि शरद पवारांना यावेळेला तुम्ही संजीवनी दिलीत परत त्यांच्याबरोबर जाऊन, तर परत ते तुमच्याच पुढे आव्हान निर्माण करत राहतील त्यांचे लोक. त्यापेक्षा ते संपतायत आता या निवडणुकीमध्ये नक्की. 29 महापालिकांमध्ये साफ होणार आहेत शरद पवारांची राष्ट्रवादी. तर तुम्ही त्यांना वाचवायला जाऊ नका. त्यांच्याशी अगदी तुम्हाला जिथे वाटतंय की इथे इलाजच नाही अशा 2 किंवा 3 ठिकाणी फक्त त्यांच्याशी बरोबर जा. हे पिंपरी चिंचवड, आणखीन 2 काही नावं सांगितली त्यांनी, तिथे तुम्ही जा त्यांच्याबरोबर. पण ते सुद्धा असं पक्ष म्हणून फार मोठं त्याचं हे न करता एका व्यासपीठावर शरद पवार, अजित पवार येऊन प्रचार करतायत असं दृश्य दिसू देऊ नका असं सांगितलं. ही माझी लेटेस्ट माहिती आहे. मी माहिती मिळते ती शेअर करतो तुमच्याशी. तर ती माहिती आहे. तर अजितदादा सुद्धा स्वतंत्रपणे एवढ्याकरता लढणार की मुसलमान मतं जी आहेत ती काँग्रेसकडे जाऊ नये. म्हणजे त्यांचं उभा राहण्याचा हेतू जसं बी टीम म्हणतात तसं बी टीम म्हणूनच काम करायचं आहे अजितदादा नाही. जिथे भारतीय जनता पक्षाला जातीय समीकरणं, धार्मिक समीकरणं सोयीची नाहीत, पण अजितदादांच्या येण्यामुळे फायदा होईल. आता याचे तुमच्याकडे नगर परिषद, नगरपंचायतीमध्ये येईल तुम्हाला, या आज उद्या ॲनालिसिस येईल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अजितदादांना बाजूला ठेवण्याचा फायदा झाला भारतीय जनता पक्षाला. इव्हन काही ठिकाणी शिंदे गट स्वतंत्र लढला याचा फायदा झाला, कारण यांच्याचपैकी कोणीतरी निवडून आले आणि आता महायुती म्हणून तर आवाढव्य संख्या होणार आहेत त्यांच्या. म्हणजे 10-20%, 25%च फक्त आहे.
यात काँग्रेस सर्व्हाइव्ह झाली बिहार याच्यामध्ये आपल्या विदर्भामध्ये. पण आता मुंबईमध्ये स्थिती अशी आहे की हे जे मराठी चॅनल आहेत ते खोटं बोलणार आहेत हे कळत आहे की झिरो असलेल्या उद्धवला ते हिरो बनवायचा प्रयत्न करणार, राज ठाकरेंना सुपर हिरो करायचा प्रयत्न करणार, आदित्यला देखील भरपूर मायलेज देणार, पैसे यांचे घेणार पण आदित्य आणि यांना देणार. त्याचं कारण असं आहे की त्यांना असं वाटतं की जर मुंबईमध्ये शिवसेनेला 40-50 जागा सुद्धा न मिळता एकदम 20-25 एवढ्याच जागा मिळाल्या आणि मनसेला एकही नाही मिळाली किंवा एखादीच मिळाली तर मुंबईमधला मराठी माणसाचा आवाज दबेल. मराठी माणसाच्या वतीने भांडणारा, बोलणारा, लढणारा, मुद्दे मांडणारा, मराठी माणसाच्या हितसंबंध रक्षण करणारा असा एकही पक्ष उरणार नाही. शिंदेचा पक्ष आहे, तो मराठी पक्ष आहे, पण ज्या आक्रमकतेने, बरं कसं आहे, शिंदेचा पक्ष हा शेवटी महायुतीचा भाग आहे आणि भारतीय जनता पक्षाचा तो एक दुय्यम म्हटलं तर माझे मित्र म्हणतील कसं कसं म्हणालात तुम्ही, दुय्यम कसं म्हणालात, पण आहे होय, वस्तुस्थिती आहे की दुय्यम आहे. भाजपचा अंकित आहे ते आपण कुठे कुठे कशावर तरी एका कासवाच्या पाठीवर दुसरं कोणीतरी बसून चाललेलं बघतो, तसं भाजपच्या पाठीवर आहे आणि अजितदादा तर शेपूट पकडून आहेत. पण मराठी माणसासाठी भांडायला मर्यादा पडतील एकनाथ शिंदेना, कारण सरकार आहे. कुणीतरी भांडणार पाहिजे मराठी माणसाच्या वतीने. मुंबईमध्ये 18% ते 22% मराठी माणूस उरलाय, म्हणजे 72% ते 82% अमराठी आहे. इथे शिवसेना उबाठा संपली, मराठी माणसाला कोण कुत्रं विचारणार नाही. त्यामुळे मी देखील असा निर्णय घेतलेला आहे की उबाठा संपली पाहिजे. हा जो भारतीय जनता पक्षाचा हे आहे व्यूहरचना म्हणतो, कट कारस्थान षडयंत्र म्हणायला काही हरकत नाही, पण व्यूहरचना आहे. त्याच्यामध्ये एक मराठी माणूस म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे, जी वस्तुस्थिती आहे ती तर मी तुमच्या समोर मांडेन. मी ते यांच्यासारखं इतकं खोटं बोलणार नाही, नाहीच बोलणार. मी हे सांगेन तुम्हाला की भारतीय जनता पक्ष नंबर 1चा पक्ष होतोय, नंबर 2चा पक्ष शिंदेचा होतोय, नंबर 3 वर काँग्रेस असणार आहे, नंबर 4 वर उबाठा असणार आहे, नंबर 5 वर तुमच्या दोन्ही राष्ट्रवादी आणि एमआयएमला कधी यांच्यापेक्षाही जास्त मिळतील जागा. समाजवादी पक्षाचे एखाद दुसरा असेल. आरपीआयचा तर यांनी जरी दिल्या जागा तरी आरपीआयचं तिथे येणार नाही, तिथे प्रकाश आंबेडकरांचा येईल. कारण जिथे आठवल्यानं ज्या काय 3 देत आहेत जागा आता मुंबईमध्ये, ते तर 50 मागतायत, त्यांना 3 देणार आहेत माझी माहिती. 5 दिले तर उपकार झाले. त्या 5ही ठिकाणी प्रकाश आंबेडकर उभे राहणार आहेत. त्यामुळे आंबेडकर का आठवलेमध्ये लोक अर्थातच आंबेडकरांना मतं देतील हे उघड आहे. काँग्रेस आणि वंचित युती झाली तर प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमची संख्या सारखी, म्हणजे 7 ते 10 दरम्यान जाऊ शकते युती झाली तर. पण ते प्रकाश आंबेडकर नेहमीप्रमाणे झुलवत राहतात. ते अखेरच्या क्षणी परत काँग्रेसची युती तोडतील आणि काँग्रेसची जर एनसीपी शरद पवार किंवा एनसीपी अजित पवारांनी इनडायरेक्टली जरी संबंध ठेवले तर त्यांना कारणच मिळेल की तुम्ही त्यांच्याशी शरद पवारांशी संबंध ठेवले म्हणून आम्ही तुमच्याबरोबर नाही. परत भारतीय जनता पक्षाने आंबेडकरांना काय सांगितलंय बोलावं लागतं ना आपल्याला, जे खरं आहे ते पण आपल्याला अजून स्पष्ट नाही झालेलं. त्यांनी स्वतंत्र उभे राहून काँग्रेसची मतं फोडा, उबाटाची मतं फोडा असं सांगितलंय का यांच्याबरोबर जा काँग्रेस बरोबर आणि तुमची संयुक्त ताकदमध्ये यांचे पाळा सांगितलंय. व्हॉट एव्हर इट इज मित्रांनो, मला असं वाटतं की जिथे माझा प्राधान्यक्रम सांगतो की गुजराती मारवाडी हे व्होट 100%, म्हणजे मला नाही वाटत कुठले गुजराती किंवा मारवाडी उबाठाला किंवा मनसेला व्होट देतील, नाही देणार. उत्तर भारतीयांमध्ये मी जी फूट बघतोय बरं का मित्रांनो, आता म्हणजे सर सांगतील उद्या परवा तुम्हाला नेमकी, कारण ते भाषा प्रदेश निहाय देखील एक सर्वे त्यांचा चालू आहे. मला ते निष्कर्ष माहिती नाही, पण मी जे काय बोललो मित्रांनो त्याच्यावरून मला असं वाटतं की उत्तर भारतीय मतं ही जवळजवळ 60 ते 70% ही भाजप बरोबर जातील, पण 30% मतं यांच्याबरोबर जातील, काँग्रेस बरोबर जातील, प्रोव्हायडेड काँग्रेस उबाठा आणि मनसे बरोबर जात नाही.
त्याच्यासाठी त्याला ते गेले की उत्तर भारतीय मतं गेली. उत्तर भारतीय मतं यावेळेला एन बल्क पडणार, मुसलमान मतं एन बल्क पडणार. काँग्रेसला मुसलमान मतं जाऊ शकतात, MIMला जाऊ शकतात आणि MIM आणि काँग्रेस यांच्यामध्ये मतं डिवाइड होतील. समाजवादी पक्षाचा काही फारसा संबंध राहील असं मला वाटत नाही. अजितदादांकडेही फारसं काही मुसलमान लक्ष देतील असं दिसत नाही. पण या परिस्थितीमध्ये आपण उभाटाचे जिथे निवडून येण्यासारखे आहेत, जिथे मराठी माणसं मेजॉरिटीत आहेत, आता त्यात एक दुर्दैव होत आहे. मला आत्ता सकाळी एकाने सांगितलं की अनिल तू असं बोलू नकोस की उभाठा आणि मनसे युती झाली म्हणून. म्हटलं का झाली? आता आज अनाऊन्स होत आहेत दुपारी. त्यामुळे हो, पण जागा वाटपावरून वाट लागणार आहे यांची. ज्या जागा मराठी आहेत तिथे मराठी माणूस निवडून येणार आहे, तीच जागा उद्धवलाही हवी आणि तीच राजलाही हवी. कसं होणार आहे यांचं? आणि झालं तर बंडखोरी हा वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावर वेगळा व्हिडिओ मी करीन. त्यावेळेला नेने मायाबरोबर असतील असं हे आहे, कारण त्यांनी तो बंडखोरांचाही अभ्यास केलाय. पण मी एवढंच सांगतो तुम्हाला की मला असं वाटतं की उद्धवच्या निदान एक 50-60 जागा तरी यायला हव्या मुंबईमध्ये आणि मनसेच्या पण किमान 5 ते 10 जागा यायला हव्या. नाही तर मुंबईतल्या मराठी माणसाला मग संकटाला तोंड द्यावं लागेल. म्हणजे मुंबई महाराष्ट्रात राहील, पण महाराष्ट्र मुंबईमध्ये आहे की नाही असा प्रश्न पडेल. म्हणून माझं आव्हान आहे की उभाठाला इतकंही आपण दुर्लक्ष नको करूया. आता तात्पुरतं 1 महिना आहे फक्त आजपासून, जेमतेम तेवढा पण नाही आहे. तर आपण उभाठाला थोडं मी पण सांभाळून घ्यायचं ठरवलं आहे. मनसेला तर सांभाळून घेईन, कारण राज ठाकरेंबद्दल पर्सनली माझं प्रेम आहे म्हणून मीही घेईन. पण वस्तुस्थिती पण सांगेन आणि थोडीशी तुम्हाला मी एक गरज प्रथमदर्शनी आज पहिल्यांदाच मी असं काहीतरी बोलतोय की उभाठा संपली नाही पाहिजे, मनसे संपली नाही पाहिजे. मुंबईतून उभाठा संपली तर मराठी माणसाचा आवाज क्षीण होईल. शिंदे काढतील थोडा आवाज, पण क्षीण होईल, कारण त्यांचा दबाव बीजेपीचा प्रचंड आहे. बीजेपीवाले तर एवढे उन्मत्त आहेत की उद्या जर शिवसेना उभाठाची किंवा मनसेची भूमिका घेऊन एकनाथ शिंदे उभे राहत आहेत असं दिसलं आणि त्याचा राजकीय फटका आपल्याला बसतोय वाटलं तर भाजप तर युती तोडून टाकेल. त्यांच्याकडे आता महाराष्ट्रामध्ये आत्ता त्यांच्याकडे फुटायला तयार असलेले एवढे आमदार आहेत दुसऱ्या पक्षांचे की ते शरद पवारांना जवळ करतील, काँग्रेसमध्ये फूट पाडतील, काही करतील आणि शिंद्यांना त्रास देतील. त्यामुळे शिंद्यांनाही एका मर्यादेपलीकडे रिस्क घेता येणार नाहीये. त्यामुळे मराठी आवाज क्षीण व्हायला नको असेल तर उभाठाचे किमान 50-60 आले पाहिजेत. ते कुठे, कोणते आणि कसे येऊ शकतात त्याचा अभ्यास मी नेने सर आणि आणखीन काही मित्रांशी बोलून करीन. पण एक लक्षात ठेवा की उभाठा संपली, मनसे संपली तर ते मुंबईतल्या मराठी माणसाच्या हिताचं होणार नाही. हा माझा आजचा तुम्हाला मेसेज आहे. काय करायला हवं त्याच्यासाठी तुम्ही आपसात विचार करा. मीही माझ्या मित्रांशी बोलतोय आणि ज्या चॅनलला मी शिव्या घातल्या की तुम्ही कसं करता उभाठाला झिरो असताना हिरो करायला जाताय, त्याच संपादकाने मला काल कन्व्हिन्स केलं की मुंबईतून मराठी माणसाचा आवाज जर नष्ट करायचा नसेल आणि इतका क्षीण होऊ द्यायचा नसेल की ज्याचा परिणामच होत नाही, तर उभाठा जगली पाहिजे, भाजप जिंकली पाहिजे, महापौर भाजपचा बसला पाहिजे, स्टँडिंग कमिटी शिंद्यांकडे आली पाहिजे. पण विरोधी पक्षाचं एक समर्थ असं प्रदर्शन जसं आज लोकसभेमध्ये आहे. मी लोकसभेची उपमा देईन की लोकसभेमध्ये विरोधी पक्ष आहे, काँग्रेस आहे, राहुल आहे. तर तशी स्थिती निर्माण झाली पाहिजे की एक हाती एकतर्फी एक पक्षाची सत्ता किंवा महायुतीची सत्ता पूर्णपणे आली आहे. सत्ता येऊ दे त्यांची, पण त्यांच्या विरुद्ध लढायला उभाठा जिवंत राहिली पाहिजे, मनसे जिवंत राहिली पाहिजे. कसं काय करायचं ते आपण वेळ आहे अजून बोलूया. जागा वाटपावर बऱ्याचशा गोष्टी आहे, बंडखोरीवर बऱ्याचशा गोष्टी आहे. मुंबईत प्रचंड बंडखोरी होणार आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकत नाही की बंडखोरी सगळ्या पक्षात होणार आहे. भाजपत पण होणार आहे, शिंदे गटात पण होणार आहे, उभाठात तर होणारच आहे, मनसेत होणार आहे, इकडले तिकडे इकडे ते पण होणार आहे. म्हणून तर हे सगळं गुऱ्हाळ चाललंय ते एवढ्या करतं की अगदी शेवटच्या दिवशी फॉर्म भरायपर्यंत सकाळपर्यंत बी फॉर्म ते देऊ ठेवणार आहेत. पण त्यांनी ते आदल्या दिवशी भरायचे नाहीत, त्यांनी अखेरच्या 2-3 तासामध्ये भरायचे. असं प्लॅनिंग चाललंय बीजेपी आणि महायुतीचं. महाआघाडीचंही काही प्रमाणात ते करावं लागणार, इव्हन मनसे उभाठाला करावं लागणार. पण उभाठा जगली पाहिजे हाचा माझा मेसेज आहे. जिवंत राहिली पाहिजे, पण सत्ता त्यांच्याकडे नको.
पण विरोधाचा मागता त्यांच्याकडे गेला पाहिजे, मनसेकडे आणि त्यांच्याकडे, असं माझं मत आहे. तुमचं मत कॉमेंट्समध्ये तुम्ही देऊ शकता. धन्यवाद.